समस्यांच्या बाबतीत मोर्चा काढण्यात येतोय, त्यामुळे भ्रष्टाचारात ठाण्याचा नंबर लागतो आणि भ्रष्टाचाराची ही राजधानी आहे। शहरातील घोडबंदर रस्ता आणि वाहतूक कोंडी यांचा निषेध करण्यासाठी मोर्चा काढण्यात येतोय, अशी माहिती अविनाश जाधव यांनी दिली आहे। आज ठाण्यामध्ये वाहतूक कोंडी असो किंवा खड्ड्यांच्या विरोधामध्ये मनसे आणि ठाकरेच्या वतीने धडक मोर्चा जे आहे ते गडकरी नगरातून महानगरपालिकापर्यंत जे काढण्यात येणार आहे आणि याची तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यावर पोहोचलेली आहे। आपल्याबरोबर बातचीत करण्याकरिता अविनाश जाधव स्वतः पद्धतशीर बातचीत करणार आहोत। सर, ज्या पद्धतीने ठाण्यामध्ये मोठमोठे उंच इमारत बांधली जात आहे, कोट्यावधी रुपयाचं घर लोक खरेदी करतात, परंतु कुठेतरी चांगले रस्ते किंवा पाणी हे चांगल्या रीतीने त्यांना भेटत नाही, त्यामुळे कुठेतरी हा मोर्चा ठाण्यात येत आहे। ठाण्यात खरंच तर प्रश्नांची कमीच नाही, बरोबर। तुम्ही ठाण्यात घोडबंदरला गेलात, नाशिकवरनं येताय, कुठूनही या, शिळ फाट्यावरनं या, तुम्हाला 2.5-3 तासाच्या आत ठाण्यात तुम्ही पोचूच शकत नाही, बरोबर। ठाण्यात टँकर माफियांचा एवढा मोठा हे वाढलेला आहे की काही सोसायट्या 2-2 महिन्याचं बिल हे 35 ते 40 लाख रुपये भरत आहेत। ठाण्यात खड्ड्यांचा प्रश्न आहे। मागून आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण झालं, पण ठाणे महानगरपालिकेचं स्वतःचं धरण नाही। आम्ही विविध संस्थांकडनं पाणी विकत घेतो। सो मागच्या 2.5-3 वर्ष आम्हाला ठाण्याला मुख्यमंत्री लागलं आहे, मागील 1 वर्ष उपमुख्यमंत्री पद लाभलं, पण ठाण्याला आवश्यक असलेल्या कुठल्याच गोष्टी ठाण्यात झालेल्या नाही आहेत। आज आम्हाला ठाण्याला महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची राजधानी म्हणून पाहिलं जातं। तर भ्रष्टाचार केलं कोणी आणि का केलं, कोणाच्या फायद्यासाठी केलं, कशासाठी हा भ्रष्टाचार झाला, त्या भ्रष्टाचारातून ठाण्याचं काही भलं झालं का? तर अशा अनेक प्रश्नांवर आमचा हा आजचा मोर्चा आणि मी खात्रीने सांगतो, नजीकच्या काळामध्ये ठाण्याला लागलेला जो हा काही भ्रष्टाचाराचा कलंक आहे, महाराष्ट्र भ्रष्टाचाराची राजधानी म्हणजे ठाणे, हा कलंक मिटवण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि नक्कीच या सगळ्यातनं ठाण्याला बाहेर काढू। बघायला तर अशा पद्धतीने संपूर्ण ठाणेकरांनी या जो धडक मोर्चा आहे ठाणे ठाकरे आणि मनसेच्या वतीने, यामध्ये तुम्ही आवर्जून या मोर्चामध्ये सहभाग असं आव्हान देखील अविनाश जाधव यांच्या माध्यमातून ठाणेकरांना करताना दिसून येत आहे। पुढे जाणले अनेक शिशुभर रिजवान शेख, NDTV मराठी।